पण आता जिल्हा परिषदच्या रत्नागिरीच्या या सगळ्या मुलांना घेऊन प्लॅनेटोरियममध्ये आलो आहे. आपण हा संपूर्ण प्लॅनेटोरियमचा परिसर पाहूया. हॅलो नलावडे सर. इलेक्ट्रॉनिक्स सर इकडे ऐकण्याची प्लॅनेटोरियम प्रभार येते प्रवाह आहे. ओके ट्रान्झिस्टर रेडिओ सर्किट आहे ते. हे बघा सेमी कंडक्टर वगैरे आहेत. डायोड ट्रायोड आहे. हां. सेमी कंडक्टर आहे जे चिकन वगैरे पडतात आणि ये साइड पे आहे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं कशा पद्धतीने बनली गेली, कशा पद्धतीने त्याची रचना आहे, हे सगळं सांगणारं हे प्लॅनेटोरियम. आर्टिफिशियल सॅटेलाइट कशा पद्धतीने असतो, त्याची रचना कशी असते, हे या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. लाईट कम्युनिकेशन, विजिबल लाईट कम्युनिकेशन. ह्युमन बॉडी. What is an IMU? IMU in different fields. Electronics, automobiles. History of electronics. Feature of electronics. हे बघा, हे आपण आता ऑटोमोबाईल म्युझियम मध्ये आहे. हे फर्स्ट ऑटोमोबाईल आहे. ऑटोमोबाईल म्हणजे काय, आपली गाड्या असे स्टार्ट झालते, मग त्याला चेंज होत आजच्या टाइमला गाड्या कसं आहे तुम्हाला माहिती आहे का. तर सुरुवात अशी झालती. आता पुढे या. हे बघा, याला म्हणतात फ्रंट व्हील असेंब्ली. गाड्याचे जे पुढचे पार्ट असतात, हे बघा, याला चाकं लागतात. हे गाडीचे आत असतं. या दोन्ही साईडला चाकं लागतं. याने जेव्हा स्टेअरिंग फिरवतो ना गाडीत आपण, तर जेव्हा डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला गाडी जाते याच्यामुळे कळतं ते. तसंच हे बॅक व्हील आहे, हा मागचा असतो, ज्याला मोटर असतो. हा मेन इंजनचं काम करतो. याच्यात पेट्रोल जातं, इंजन हे फिरतं, मग गाडी पुढे जाते. ठीक आहे. हे नंतर स्ट्रोक, हे
इंजन, इंजिन हे इंजन आहे. सिलेंडर. ठीक आहे. हे तुमचं एअरबॅग कोणाला माहितीये? एअरबॅग माहितीये? कधी निघतं एअरबॅग? हा, धडकल्यावर. तर हे सिम्युलेटर आहे. सीट बेल्ट आणि हे बघा एअरबॅग कसा आत असतं त्याच्या हॉर्नच्या. ते जेव्हा ॲक्सिडेंट काय झालं तर ते बाहेर येतं. आणि सीट बेल्ट नसला तर किती प्रेशरने मागं येईल तो तिथं दाखवलेला आहे त्यांनी. ठीक आहे. हे एक कार सिम्युलेटर आहे गाडी शिकायसाठी जे हे असेल ते. हे तुम्हाला क्लच कोणाला माहिती आहे? गाडीत एक पार्ट असतो क्लच. कशाला यूज होतं क्लच? गिअर बदलताना. तर हे क्लच आहे. ते आज सगळं एवढं मेकॅनिकल हे असतो क्लचचं एवढं. ठीक आहे. हा ब्रेक आहे. ब्रेकचं ब्रेक कसं लागतं? व्हील हे बघा थांबलं. ब्रेक कसा प्रिन्सिपलवर आहे तो दाखवलेला आहे. हे आपलं स्पीडोमीटर, स्पीड गाड्यांचे. हे बघा हे बघून काय वाटतं तुम्हाला? सायकलचं चेन आहे ना. हे जे सायकल कशी चालते माहिती आहे ना? चेन पडली आहे कोणाच्या सायकलची, चेन पडली की काय होतं? नाही चालत. तर हा सेम प्रोसेस यूज होतो गाडीच्या इंजनमध्ये बी. जेव्हा इंजनमध्ये 2 बेल्ट असतात ते चेननी रोटेट होतात, मग पॉवर जनरेट होते. ठीक आहे. हे गिअर आहेत. आपल्या गाडीत जे आपण गिअर बदलतो, पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, तो गिअर शाफ्ट म्हणतात त्याला. ते ह्याच्यावरच तुमचं स्पीड आणि हे कंट्रोल होतं. हे बी तेच वेगवेगळ्या टाईपचे गिअर बॉक्सेस आहेत गाडीचे. सगळ्या प्रकारचे गिअर बॉक्स आहेत. वेगवेगळ्या गाड्यांचे इंजिनचे पार्ट्स आहेत. हे गाडीचं इंजिन आहे ना. हो, इंजन आहे गाडीचं. हे इकडे काय पार्ट्स आहेत ते गिअर पार्ट्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे इकडे पार्ट्स आहेत, इंजिन्स आहेत. मुलांना या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळतंय. आनंद घेतात सगळी मुलंही.